अमरावतीमधून एक प्रेरणादायी आणि अभिनव कार्यक्रमाची बातमी। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याने सेवा पंधरवडा अंतर्गत एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले। या कार्यक्रमात काय घडलं आणि सेवा हिरोज या गौरव कसा झाला ते पाहूया। अमरावतीमधील तापडिया मॉल येथील मिराज 3 थिएटरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक अनोखा कार्यक्रम पार पडलाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्या अंतर्गत चलो जीते या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। हा चित्रपट मोदींच्या जीवनावर आधारित असून तो जीवनाला कलाटणी देणारा आणि प्रेरणा देणारा असल्याचं सांगण्यात येत आहे। या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संयोजिका तथा उपाध्यक्ष सुरेखा लुंगारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं। यावेळी प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, प्रदेश सचिव जयंत डेहणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व पाहुण्यांचं सीताफळ आणि पेरूचं रोपटे देऊन स्वागत करण्यात आलं। यानंतर मणिबाई गुजराती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेत मोदींकरिता खास तयार केलेलं गीत सादर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। शतवैभवत्वायुष्यं शतनिरोगी जीवनं शतवैभवत्वायुष्यं शतनिरोगी जीवनं राष्ट्रभक्तिर्लोकसेवा राष्ट्रभक्तिर्लोकसेवा दिने दिने प्रवर्धतां दिने दिने प्रवर्धतां यथा रामस्य कृष्णस्य यशोगाथा प्रवर्तते तथा कीर्तिधनं चैव जन्मदिने प्रवर्धताम्। या कार्यक्रमाचं सर्वात महत्त्वाचं आकर्षण होतं सेवा हिरोजचा सत्कार सोहळा। ज्या व्यक्ती रोज मुलांना सुरक्षितपणे शाळेत पोहोचवितात आणि घरी आणतात अशा स्कूल बस चालकांचा आणि शाळेत मुलांची काळजी घेणाऱ्या शिपायांचा शाल आणि रोपटं देऊन गौरव करण्यात आला। यामध्ये अमोल वानखेडे, मनोहर दातेराव, मुकुंद पकडे, अब्दुल जाकीर, भोजलिंग काळे, शेषराव देशमुख आणि इतर अनेकांचा समावेश होता। या प्रेरणादायी कार्यक्रमाबद्दल संचलन आणि आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या संयोजिका सुरेखाताई लुंगारे यांनी केले। एकूणच अमरावती भाजपने केवळ एक चित्रपटाचं प्रदर्शन नाही तर समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या सेवा हिरोज या सन्मान करून एक सकारात्मक संदेश दिला आहे। त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाची खरी भावना खऱ्या अर्थाने जपली गेली।